माझा नवरा मेल्यानंतर माझ्या सासरच्या लोकांनी मला एका जुन्या स्मशानभूमीजवळ सोडलं. तिथे खूप शांतता होती. माझं माहेर नव्हतं. मी अनाथ होते. त्यामुळे तिथेच एका मोडक्या झोपडीत जाऊन बसले आणि रडायला लागले. रडता रडता माझा डोळा कधी लागला मला समजलंच नाही. जेव्हा जाग आली तर माझ्यासमोर जेवण ठेवलं होतं. मी काही दिवस तिथेच काढले, पण मला माहीत नव्हतं ते जेवण कुठून येत होतं. एका रात्री मी झोपायचं नाटक केलं. मला नाटक करून थोडाच वेळ झाला होता. तेवढ्या समोरचं दृश्य बघून मी थरथर कापायला लागले. कारण माझ्यासमोर तर माझ्या नवऱ्याला मरून अजून 2 दिवस पण झाले नव्हते. तोपर्यंत माझ्या सासरच्या लोकांनी मला घरातून हाकलून द्यायची तयारी केली. माझी सासू मला घरातून हाकलून बाहेर काढत होती आणि त्यासोबत माझ्यावर विचित्र आरोप लावत मला म्हणाली, "चल, चालती हो इथून, माझ्या घरातून. पांढऱ्या पायाचे, माझ्या मुलाला खाल्लंस. आता काही घरातल्या बाकीच्या लोकांना पण खायची इच्छा आहे का?" त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी तिरस्कार भरला होता. त्यांच्या आवाजात एवढं विष होतं की ते माझ्या काळजाला चिरत चाललं होतं. असं वाटत होतं की मी या घरची कोणीच नाही. मी सासूकडे रडत हात जोडून विनंती करत म्हणाले, "आई, मला घरातून बाहेर काढू नका. मी कुठे जाणार? या जगात माझा दुसरा कुठेच ठिकाणा नाही. तुमचा मुलगा या जगातून गेला ही देवाची मर्जी होती. माझ्यावर विश्वास ठेवा. ते गेल्यामुळे सगळ्यात जास्त दुःख मलाच झालं आहे." पण माझ्या सासूला काहीही करून मला घरातून बाहेर काढायचं होतं. त्या माझा एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कठोरता होती आणि मनात जरा पण दया उरली नव्हती. त्यांनी जबरदस्ती मला घरातून बाहेर काढलं. माझ्या 2-3 साड्या पिशवीत घालून बाहेर फेकून दिल्या आणि माझ्या तोंडावर दार बंद करून घेतलं. मी रडत हुंदके देत तिथेच दारात बसून राहिले. असं वाटत होतं की जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे. मला कळत नव्हतं की मी काय करू, कुठे जाऊ. मी तिथेच बसून रडत होते. तेवढ्यात माझा दीर माझ्या जवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर दया कमी पण नजरेत विचित्र भाव दिसत होते. तो मला हळू आवाजात म्हणाला, "वहिनी, मी तुला घरात तर परत घेऊन जाऊ शकत नाही, पण तुला राहण्यासाठी एक जागा शोधू शकतो." माझ्या मनात थोडी आशा निर्माण झाली. मी रडत हो म्हणून मान हलवली, कारण माझ्याजवळ त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मी डोक्यावर पदर घेतला. माझा नवरा मेल्याचा शोक पण मला करण्याची संधी मिळाली नाही. मी गपगुमान माझ्या दीराच्या बाईकवर बसले. सगळ्या वाटेत माझं काळीज जोरजोरात धडधडत होतं. मी विचार करत होते की मला भाऊजी नक्की कुठे घेऊन निघाले आहेत. कुठल्या पाहुण्यांच्या घरी का कुठल्या अनाथ आश्रमात, जिथे मी काही दिवस राहू शकते. पण जेव्हा त्यांनी बाईक एका सुनसान जागेवर थांबवली तेव्हा मी खूप घाबरले. तिथे कुठला आश्रम नव्हता किंवा कुणाचं घर नव्हतं. तर शहराजवळ एक जुनी स्मशानभूमी होती. मी त्याबद्दल ऐकून होते. खूप भकास आणि शांतता होती. बघणारे घाबरत असायचे. मी खूप वेळा तिथून गेले होते, पण आज जायची हिंमत झाली नव्हती. आणि आज मी स्वतः या जागेवर उभे होते. माझं शरीर थंड पडलं होतं. मी दीराकडे बघून हळू आवाजात म्हणाले, "भाऊजी, तुम्ही मला कुठे घेऊन आला आहात? ही कुठली जागा आहे?" माझा दीर हसायला लागला आणि म्हणाला, "वहिनी, खूप दिवसांपासून इथे कोण येत नाही. तू इथे राहिलीस तर कुणाला काही प्रॉब्लेम होणार नाही. तू तुझी इच्छा असेपर्यंत इथे राहू शकतेस. कुणाला काही प्रॉब्लेम नसणार आहे. तू इथे आरामात राहा." असं म्हणत तो हसत बाईक वळवून मला एकटीला सोडून तिथून निघून गेला. मी त्याला जाताना बघत राहिले. डोळ्यातून पाणी येत होतं. भीतीनं मन आणि शरीर दोन्ही कापत होतं. संध्याकाळ झाली होती. सगळीकडे खूप शांतता होती. झाडे वाढली होती. तिथे जवळच मला एक तुटलेली झोपडी दिसली. तिथलं वातावरण खूप भयानक होतं. हवेमुळे झाडांचा विचित्र आवाज येत असायचा. तो ऐकून मला अजूनच भीती वाटायला लागली. मी हळूहळू त्या झोपडीकडे चालायला लागले. पण असं वाटत होतं की कुणीतरी माझ्या मागे मागे चालत आहे. मला असं वाटलं की ही मला राहण्यासाठी योग्य जागा आहे. पण माझ्या मनात अजून एक भीती होती. जर एखादा दारुडा किंवा वेडा माणूस इथे आला तर माझ्या इज्जतीचं काय होणार? हा विचार करून माझं अंग थरथर कापायला लागलं. मी हळूहळू त्या मोडक्या झोपडीत गेले आणि तिथे जाऊन बसले. मी मनात म्हणाले, रात्र कशी तरी इथे काढायची.
आणि मग सकाळ झाली की दुसरा सुरक्षित ठिकाण शोधायचा. पण रात्रीची मला खूप भीती वाटत होती. एकटे होते, ना कुठला आधार आणि नाही कुणी आपलं. फक्त सुनसान स्मशान, मोठमोठी झाडं आणि एक झोपडी. मी नशिबावर रडत त्या झोपडीत बसले. रडता रडता माझा डोळा लागला. भीतीमुळे मी भूक आणि तहान विसरून गेले होते. मी खूप थकले होते. जेव्हा जाग आली तेव्हा मला देवाच्या आरतीचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून माझ्या मनाला शांती मिळाली. मी विचार केला की मला थोडं पाणी मिळालं असतं तर तहान तरी भागली असती. मी उठणारच होते तेवढ्यात अचानक माझी नजर बाजूला ठेवलेल्या सामानावर पडली. ते बघून माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले. माझ्या बाजूला जेवण ठेवलं होतं. पाण्याची एक बाटली ठेवली होती. काही फळं, मिठाई पण होती. मी हैराण होऊन इकडे तिकडे बघितलं पण मला कोणीच दिसलं नाही. ना कुणाच्या पायाचा आवाज आणि नाही गाडीचा आवाज. सगळीकडे अंधार आणि भयान शांतता पसरली होती. माझं काळीज जोरजोरात धडधडायला लागलं. मी विचार करायला लागली, हे सगळं सामान इथे कसं आलं असेल, कोणी ठेवलं असेल आणि त्याचा काय हेतू असेल. मन तर खूप घाबरलं होतं. पण पुढच्या क्षणी विचार आला की ही देवाने केलेली मदत असेल. मी रडत देवाचे आभार मानत म्हणाले, देवा, तू या सुनसान जागेवर माझी मदत केलीस. मला एकटीला सोडलं नाहीस. तूच माझा आधार आहेस. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. मी पाणी पिले आणि जेवायला सुरुवात केली. या क्षणी मला अशी जाणीव झाली की देव माझ्या जवळ आहे, माझं दुःख बघत आहे आणि माझी मदत पण करत आहे. त्या जागेवर काही वेळापूर्वी मला खूप भीती वाटत होती. पण आता माझ्या मनातली भीती हळूहळू कमी व्हायला लागली होती. असं वाटत होतं की या शांततेत कुणीतरी माझ्यासोबत आहे, कुणीतरी माझी रक्षा करत आहे. मी पोटभर जेवण केलं, देवाचे आभार मानले आणि झोपले. मी आता तिथेच राहायला लागले. पहिल्या दिवशी जेवणाला मी देवाची मदत समजत होते, पण दुसऱ्या दिवशी पण परत तसंच झालं. त्यावेळी मी खूप हैराण झाले. पण आता हा रोजचा नियम झाला होता. त्यामुळे माझ्या आयुष्याचा एक नवीन नियम बनला होता. रोज रात्री देवाच्या आरतीचा आवाज यायचा आणि माझ्यासमोर जेवणाचं सामान ठेवलेलं असायचं. मला ना कोणी आलेलं दिसायचं आणि नाही जाताना कोणी दिसत असायचं. पण ते खायचं सामान तिथे ठेवलेलं असायचं. जणू कुणीतरी बेमालूमपणे त्याचं कर्तव्य पूर्ण करत होतं. कधी भाजी चपाती, थंड पाण्याची बाटली, तर कधी फळं, मिठाई असायची. मी प्रत्येक वेळी इकडे तिकडे बघत असायचे. झाडांच्या मागे बघायचे, पण मला कुणीच दिसत नसायचं. सुरुवातीला भीती वाटत होती, पण हळूहळू ती जागा माझ्या मनाला शांती द्यायला लागली. मी आता तिथेच राहायला लागले. ना कुणाचे टोमणे होते, नाही कुणाची भीती. फक्त मनाला शांती मिळत होती. स्मशानभूमीच्या अगोदर मला भीती वाटायची, पण आता मला असं काही वाटत नव्हतं. तिथलं शांत वातावरण माझ्या मनाला शांती देत होतं. मी दिवसभर झाडांच्या सावलीत बसलेले असायचे. कधी नदीच्या वाहत्या शांत पाण्याकडे बघत असायचे, कधी आभाळाकडे बघायचे आणि नशिबावर रडत असायचे. मला असं वाटायला लागलं होतं की हेच आता माझं आयुष्य झालं होतं. हेच माझं जग आहे. स्मशानभूमीत बसून मला देव माझ्याजवळ असल्यासारखं वाटत होतं, आपल्या भक्ताच्या सोबत. पण कायम एक प्रश्न सारखा माझ्या डोक्यात घुमत होता की ते कोण असेल जे माझ्यासाठी रोज जेवण ठेवून जात असेल. तो कुणी चांगल्या मनाचा माणूस असेल जो माझी परिस्थिती बघून त्याला माझ्यावर दया आली असेल, का असं कोणीतरी होतं ज्याला स्वतःला माझ्यासमोर यायचं नव्हतं. मी खूप वेळा ठरवलं की जागी राहून बघेन की ती दयाळू व्यक्ती कोण आहे, पण प्रत्येक वेळी झोप जणू माझ्यावर भारी पडायची. हवेत एक थंडावा होता. शहरात लाईट झगमगत होत्या आणि मी या सुनसान जागेवर एकटी बसले होते. पण यावेळी माझ्या मनात पहिल्यासारखा एकटेपणा नव्हता. मी आज मनात पक्क केलं होतं की आज मी सत्य जाणून राहणार. आज मी झोपणार नाही. आज मी बघणार की ती दयाळू व्यक्ती कोण आहे जी रोज रात्री माझ्यासाठी जेवण ठेवून जाते. मी नेहमीसारखं झोपडीत झोपल्याचं नाटक करायला लागले. डोळे बंद केले होते. माझं काळीज जोरजोरात धडधडत होतं. काही वेळ गेल्यानंतर मला रोजच्यासारखी तीच जाणीव झाली. माझं मन घाबरायला लागलं.
पण मी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न केला. मग ती व्यक्ती अगदी माझ्या जवळ येऊन उभी राहिली. मला जाणवलं की ती खाली वाकून सामान ठेवल्याचा आवाज आला. पण यावेळी काहीतरी वेगळं घडलं. अचानक कोणीतरी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्या क्षणी असं वाटलं माझा श्वास थांबला आहे. तो स्पर्श नाही भीतीदायक होता आणि नाही भारी. उलट त्यात एक स्नेह होता, प्रेमाची माया होती, एक आपलेपणा होता. माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, पण मी स्वतःला सावरलं. काही वेळ तो हात माझ्या डोक्यावर होता. नंतर हात काढून ती व्यक्ती जायला लागली. त्याच्या पावलाचा आवाज लांब जाताना यायला लागला. हा तोच क्षण होता ज्याची मी वाट बघत होते. मी लगेच उठून बसले. माझी नजर समोर गेली. मी कुणाची तरी सावली बघितली जी लांब चालत होती. त्याची पाठ माझ्याकडे होती. मी हिम्मत करून त्या व्यक्तीला आवाज देत म्हणाले, कोण आहे? जरा थांबता का? माझा आवाज ऐकून ती व्यक्ती जागेवर थांबली. मी हळूच उठले आणि त्या व्यक्तीच्या दिशेने जायला लागले. माझे पाय कापत होते, पण मनात एक हिंमत होती. मी त्या रहस्यमय व्यक्तीजवळ जात होते. प्रत्येक पावलावर माझा श्वास भारी होत होता. त्या व्यक्तीने मागे वळून बघितलं नाही. मी अगदी त्याच्या जवळ जाऊन उभी राहिले. आमच्या दोघांच्या मध्ये काही पावलांचं अंतर होतं. मी हळू आवाजात म्हणाले, तुम्ही कोण आहात? पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. ती व्यक्ती शांत उभी होती. मी अजून त्याच्या जवळ गेले आणि हिम्मत करून त्याच्या खांद्याला पकडून माझ्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मला खूप भीती वाटत होती. मला जाणून घ्यायचं होतं की माझी निस्वार्थपणे मदत करणारी ती दयाळू व्यक्ती कोण आहे. त्याने वळून माझ्याकडे बघितलं. तसा माझा श्वास थांबला. माझ्यासमोर कुठला माणूस किंवा भयानक चेहरा नव्हता, तर एक मुलगी उभी होती. ती पाठीमागून पुरुषासारखी दिसत होती. तिचा चेहरा पिवळा पडला होता. डोळ्यांच्या खाली काळे डाग पडले होते. तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ती कितीतरी दिवस झालं नीट झोपली नसावी. ती मला बघून हैराण झाली. तिला आशा नव्हती की या वेळेला मी जागी असेन. तिच्या डोळ्यात एक क्षण भीती दिसली. नंतर ती नजर खाली घालून मागे सरकायला लागली. मी लगेच तिचा हात पकडला. माझं काळीज धडधडत होतं, पण मला तिची भीती वाटत नव्हती, तर एक जुनी ओळख वाटत होती. मी नीट लक्ष देऊन तिच्याकडे बघितलं, तर तिचा चेहरा मला ओळखीचा वाटायला लागला. मी आठवण्याचा प्रयत्न करायला लागले आणि अचानक माझ्या डोक्यात एक दृश्य विजेसारखं चमकलं. ही तीच मुलगी होती. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी आणि माझा नवरा बाजारातून घरी येत होतो. रस्त्याच्या कडेला एक निरागस बिचारी मुलगी रडत बसली होती. कपडे फाटलेले होते, भुकेने व्याकुळ दिसत होती. काही मुलं तिला त्रास देत होती आणि भीतीने घाबरून ती रडत होती. माझ्या नवऱ्याने लगेच गाडी थांबवली. त्या मुलांवर ओरडला आणि त्यांना पळवून लावलं. मी त्या मुलीला जवळ घेतलं आणि पाणी प्यायला दिलं. आम्ही तिला सोबत घरी घेऊन आलो. ती खूप घाबरली होती. ती एक अनाथ मुलगी होती. ती तिच्या घरच्या लोकांपासून हरवली होती. ती खूप दिवस झालं उपाशी होती. तिचा कोणीच आधार नव्हतं. मी तिला माझ्या हाताने जेवण खाऊ घातलं. आम्ही तिच्यासाठी नवीन कपडे खरेदी केले आणि तिला हिंमत दिली की ती आता सुरक्षित आहे. आम्ही तिला एका सुरक्षित जागेवर राहायला पाठवून दिलं. त्या दिवशी तिच्या डोळ्यात जी आपलेपणाची भावना दिसत होती, ती मी अजूनपर्यंत विसरले नाही. नंतर पण माझा नवरा तिची मदत करत होता. तिच्या शिक्षणासाठी पैसे दिले, म्हणजे ती तिचं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. ती सारखे सारखे आमचे आभार मानत असायची. आम्ही तर फक्त माणुसकीच्या नात्याने तिची मदत केली होती. पण आज तीच मुलगी माझ्यासमोर अशा अवस्थेत उभी होती. तिला बघून माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मी तिचा हात पकडला आणि म्हणाली, ती तूच मुलगी आहेस ना? ती मुलगी रडायला लागली आणि हो म्हणून मान हलवली. ती माझ्याकडे बघून म्हणाली, मॅडम, मी स्वाती. मी तुम्हाला कधीच विसरले नाही. मी नेहमी तुमच्या दोघांची आठवण काढत असते आणि तुमचे आभार मानत असते. पण जेव्हा मी तुमची अवस्था बघितली, तेव्हा मी मनातून तुटून गेले. तिने हळूहळू सांगायला सुरुवात केली. स्वाती म्हणाली, मी शिकून एक यशस्वी वकील बनले आहे.
मी माझ्या आयुष्यात खूप मेहनत केली. प्रत्येक यशाच्या मार्गावर तुमची आठवण काढत राहिले. मी तुम्हाला शोधत शोधत इथपर्यंत पोहोचले, म्हणजे तुमचे आभार मानू शकेन. पण जेव्हा मला समजलं की तुमच्या नवऱ्याचे निधन झाले आहे आणि तुमच्या सासरच्या लोकांनी तुम्हाला घरातून हाकलून दिलं आहे, तशी मी मनातून हादरले. स्वाती पुढे म्हणाली, मला तुमच्याजवळ यायचं होतं, तुमचा हात पकडायचा होता. पण मी हा विचार करून घाबरले की मी जर तुमची मदत केली आणि ती तुम्ही स्वीकार केली नाही, तुम्हाला वाईट वाटलं तर? म्हणून मी तुमच्यापुढे आले नाही आणि गुपचूप तुमची मदत करायला सुरुवात केली. मी रोज तुमच्यासाठी इथे जेवण आणून ठेवत होते, म्हणजे तुम्ही उपाशी राहू नये. तिचं बोलणं ऐकून माझं मन भरून आलं. मी लगेच तिला मिठी मारली. आमच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं. मी म्हणाले, माझ्या मनात हा विचार कधीच आला नाही की माझी मदत करणारी ती दयाळू व्यक्ती तू असू शकतेस. आज पण माझ्यासाठी तू तीच एक अनाथ असहाय्य मुलगी आहेस, जिला आम्ही मदत केली होती. आज तू माझ्यासाठी देवाने पाठवलेली मदत आहेस. स्वाती माझ्या गळ्यात पडून रडत होती. जणू खूप वर्षांचं ओझं तिच्या मनातून उतरलं होतं. त्या दिवशी ती स्मशानभूमी माझ्यासाठी नव्या आयुष्याची सुरुवात बनली होती. स्वातीने माझा हात पकडला आणि मला म्हणाली, मॅडम, आता तुम्ही इथे राहणार नाही, तुम्ही माझ्यासोबत चला. मी एक नजर त्या स्मशानभूमीवर टाकली, जिने मला आधार दिला होता, माझं दुःख ऐकून घेतलं होतं. मग मी तिच्यासोबत तिच्या घरी गेले. तिचं घर स्वच्छ, साफ, छोटंसं होतं. आत गेल्यावर मला एक शांती जाणवली. खूप दिवसांनी मला असं वाटलं की माझं पण घर आहे, माझं पण कोणी आपलं आहे. स्वातीने माझी सेवा एखाद्या आईसारखी केली. काही दिवसांनी ती मला म्हणाली, काकू, मी तुम्हाला तुमचा अधिकार परत मिळवून देणार आहे. मी तिचं बोलणं ऐकून हैराण झाले. स्वाती मला विश्वास देत म्हणाली, काकू, मी एक वकील आहे आणि तुमच्या नवऱ्याचा हिस्सा तुम्हाला परत मिळवून देणार आहे. स्वातीने माझ्या सासरच्या लोकांच्या विरुद्ध केस तयार केली, कोर्टाच्या फेऱ्या मारल्या, प्रत्येक पावलावर माझी साथ दिली. शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी मला माझा हिस्सा मिळाला. माझ्या सासरच्या लोकांना कोर्टाच्या आदेशाप्रमाणे माझा हिस्सा द्यायला लागला. त्या दिवशी मी मनापासून देवाचे आभार मानले आणि स्वातीकडे बघितलं. तिने मला माझं सगळं काही परत मिळवून दिलं होतं. मी तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिला आशीर्वाद दिला. ती हसत होती, पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. त्या स्मशानभूमीतल्या रात्री आता आठवणी बनून राहिल्या होत्या, पण त्या आठवणी मला हे शिकवून गेल्या होत्या की देव त्याच्या भक्तांना कधी एकटं सोडत नाही. तो कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असतो आणि कधीकधी ती मदत त्याच रूपात परत येते ज्याला आपण कधी काळी आधार दिलेला असतो. माणसाला कधी कुणाची मदत करताना हा विचार करायला नको की समोरचा व्यक्ती कोण आहे. आयुष्यात केलेले पुण्य कधीच वाया जात नाही. देव कुठल्या ना कुठल्या रूपाने त्याची परतफेड नक्कीच करतो. कठीण काळात देव त्याच्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाही, उलट त्याची मदत करतो. धैर्य आणि विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आयुष्यात शेवटी यश आणि शांती मिळते.